ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांची माहिती। अद्याप युतीबाबत कुणाशी चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्याची आमची तयारी सुरू। संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील। बावनकुळेंची माहिती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार। मात्र कंपनीचं भागभांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार, सवाल उपस्थित। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय ते त्यांनी तपासलं पाहिजे, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्या जवळचेच, गुलाबराव पाटील यांचा दावा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कठोर कारवाई करावी, पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर धंगेकरांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा। राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती। सुरक्षेत वाढ करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवार यांची टीका। जाणीवपूर्वक काही होत नाही, नेत्याला सुरक्षा देण्याबाबत समिती ठरवत असते। शिवतीर्थवरील सुरक्षेत वाढ केल्यानंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। शरद पवार आणि फडणवीसांमध्ये काल 2 वेळा फोनवरून संवाद। MCA कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना वेग। संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा, आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यानं संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। मतदार याद्यांमधील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलारांच्या मतदारसंघात। दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप। मशीनमधून मत चोरी करतात, निवडणुकीत EVMचा घोळ नसला पाहिजे, सगळे नालायक आयुक्तांना गड्डी मिळाली असेल, बच्चू कडू यांचं वक्तव्य। संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता, दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात ये। जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी। शिरूर कासार तालुका बंदची हाक, जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचल बांगडी। राष्ट्रवादीकडून हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। साताऱ्यात युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल, जिल्ह्यात भाजप भक्कम स्थितीत। भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची माहिती। भाजप आणि संघाची संयुक्त बैठक, अजेंड्याचे विषय प्राधान्यानं सोडवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना निर्देश। मुस्लिम आणि ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात, मात्र त्यांनी त्यांचं वेगळेपण दूर ठेवलं पाहिजे, मोहन भागवतांचं वक्तव्य। तर भागवतांचं आता कुणीही ऐकत नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। चायना ईस्टर्न एअरलाइन्स कडून शांघाय ते दिल्ली विमानसेवा, 5 वर्षांनंतर भारत चीनमधील विमानसेवा पुन्हा सुरू। मुंबईसह उपनगरात तापमानात घट, मुंबईत काल 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। शुक्रवारपर्यंत तापमानाचा पारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।